द्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य महाराष्ट्र पोलिसांचे आहे. मात्र या ब्रीदवाक्याला काळीमा फासण्याचा प्रकार सध्या राज्यात सुरू आहे. याचा पुन्हा प्रत्यय आला. ट्रक चालकाकडून 50 रुपयांची लाच घेणं पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. या प्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पवन पाटील असं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाटील हा पाचोरा हद्दीतील रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला बाजूला घ्यायला लावतो आणि चालकाला गाडी कुठे चालवतोयस असे म्हणून जाब विचारताना दिसत आहे. नंतर पोलीस कर्मचारी ट्रक चालकाला लाच मागायला सुरुवात करतो. यावर ट्रक चालक 50 रुपयांची नोट पोलीस कर्मचाऱ्याच्या हातात देतो. ट्रक चालकाने 50 रुपयांची नोट दिल्यानंतर किमान 100 तरी करा, 50 रुपयाची लायकी आहे का आमची असं म्हणत 50 चालणार नाही, 100 तरी दे, आता सुट्टे नाहीत असं ट्रक चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला सांगितल्यानंतर त्यांनी आधी दिलेली 50 रुपयांची नोट खिशात टाकत पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रक चालकाला पुढे सोडलं. याचा व्हिडिओ ट्रकवर बसलेल्या एका व्यक्तीने नकळत केला आहे. या व्हिडिओत आणखी 2 वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याने त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. या व्हिडिओनंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह त्याला साथ देणाऱ्या अन्य 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.